नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या कौल जिल्हा परिषदेच्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाकडे. कुणाचा गुलाल उधळला जाणार आणि कुणाला पराभवाचा धक्का बसलाय याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या. सर्वात आधी आपण एक नजर टाकूया राज्याच्या निकालाकडे. राज्याचं राजकारण आज काय म्हणते हे पाहूया. महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवर सुद्धा राज्यात भाजपचा नंबर 1 चा पक्ष ठरलाय. भाजपा पाठोपाठ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतोय. यानंतर आपण पाहूयात आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांचा संपूर्ण निकाल काय आहे, सविस्तर त्याचा आढावा घेऊया. करवीर तालुक्यातल्या 12 गटांपैकी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त 5 जागांवर विजय मिळवलाय. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी 4, भाजप 3 आणि शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळाली आहे. पारडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून या ठिकाणी विजयी झालेला आहे. मी प्रथमतः सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही लढाई करत असताना एका बाजूला धनशक्ती होती आणि एका बाजूला जनशक्ती होती आणि या जनशक्तीची ताकद आपली या ठिकाणी दाखवलेली आहे. निश्चित येणाऱ्या काळात मी जनतेसाठी माझं आयुष्य वेचेन अशी एक भूमिका देतो. कागलमध्ये महायुतीने बाजी मारली असून राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 उमेदवार विजयी झाले. सर्वप्रथम कागल तालुक्याच्या सगळ्या मतदारांचा आम्हाला मनापासून आभार व्यक्त करायचा आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्व 18 पैकी 17 उमेदवारांना, 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती उमेदवारांना जे विजय मिळवले त्याच्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब, मी असेन आणि माजी आमदार संजयभाऊ घाडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक चांगला विजय त्यांनी महायुतीला दिलेला आहे. त्यासाठी मी सगळ्या मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये मुश्रीफ साहेब असेल, मी असेल, बाबा असेल, ज्या हेतूने आम्ही कागलच्या विकासासाठी एकत्र आलो आहे त्याला अधिक गती मिळालेली आहे. आणि मला वाटतं की उच्चांकित निकाल हा कागल तालुक्यामध्ये राज्यामध्ये ऐतिहासिक निकाल महायुतीला मिळाला आहे असं घोषित करणं कुठेही आम्हाला कमी वाटत नाही. तर पन्हाळ्यात राष्ट्रवादीने 3, शिवसेनेने 2 आणि जनसुराज्य पुरस्कृत उमेदवाराने 1 जागा जिंकली. शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने 2 जागा मिळवल्या असून राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाठा गटाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. जो आमचा विजय आहे त्यामध्ये आदरणीय आमदार विनय कोरे सावकारांचा फार मोलाचा वाटा आहे. या वाड्या वस्त्यांचा विकास असेल, पाणी स्कीमा असतील किंवा शेतीला लागणारे जे पाणी आहे त्याबद्दलचा जो विषय आहे किंवा आरोग्यसेवा असेल, असे अनेक प्रश्न आदरणीय आमदार साहेबांनी आम्हाला मार्गी लावून दिल्यामुळं आम्ही हा विजय खेचून आणू शकलो. राधानगरीत काँग्रेसने आपलं वर्चस्व राखलं असून 3 जागा खिशात घातल्या, तर शिंदे गट आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळालेली आहे. हातकणंगलेमध्ये भाजपने बाजी मारलेली आहे. भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले, तर शिवसेना काँग्रेसचे प्रत्येकी 3 उमेदवार विजयी झाले, तर जनसुराज्य पक्षाचा हे 1 उमेदवार विजयी झालेला आहे. गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचे 4 तर जनसुराज्याचा 1 उमेदवार विजयी झाला. मूल मतदारसंघात जे 10 वर्ष मी काम करत आहे, रात्रंदिवस कधी काळ वेळ न बघता सर्वसामान्य लोकांसाठी मी काम केलं आहे. त्या माझ्या कामावर लोकांनी विश्वास ठेवून आणि माझ्या असंख्य सहकार्यांनी जे राबले, म्हणजे 104 वर्षाच्या म्हातारीला पण त्यांनी मतदानाला आणलं, एवढं माझे असंख्य सहकारी राबले. त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या जीवावर हा विजय निश्चितच म्हणजे त्यांच्यासाठी समर्पित आहे. आणि ह्याच्या पुढं मूल मतदारसंघातली जी काय विकास कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी माझं प्राधान्य राहील आणि विरोधकांनाही विश्वासात घेऊन जी काय कामं राहिलेली अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला त्यासाठी आम्ही पात्र ठरलो. पण हा विजय जनतेचाच आहे, कारण आम्हाला परत परत उमेदवारी जरी म्हटलं तरी त्याचं उत्तर जनतेनंच दिलेलं आहे त्यांच्यासाठी. आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि या तमाम मतदारसंघातल्या जनतेचं
मी माझे आयुष्यभर म्हणून विसरणार नाही. कारण का सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मताधिक्याने विजयी करू शकतात. नुसता सामान्य कार्यकर्ता म्हणणार नाही, पैसे देऊन विजयी करणारा कार्यकर्ता म्हणून माझं नाव घ्यावं. आज मी माझा विजय माझ्या या सामान्य जनतेला समर्पित करतो. आणि जे काय आजपासून जी 5 वर्षे म्हणणार नाही, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या जनतेचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही. चंदगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने 3 जागा जिंकून आपलं वर्चस्व राखलंय. भाजपला 1 जागा मिळवता आली आहे. भुदरगडमध्ये मात्र शिंदे सेनेने बाजी मारली असून त्यांचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर शिवशाहू आघाडीला 1 जागा मिळवता आली. गगनबावड्यात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2ही जागा जिंकून विरोधकांना क्लीन स्वीप दिला. चांगल्या पद्धतीने यश, ठीक आहे, बहुमताचा आकडा गाठू का नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहेत, परंतु किमान सत्तेच्या विरोधात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, 2 मंत्री, 10 आमदार असे जिल्ह्यात असताना सुद्धा काँग्रेसला एक चांगलं यश आणि सगळ्यात मोठा पक्ष कदाचित काँग्रेस संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात सुद्धा काँग्रेसला चांगल्या पद्धतीनं मतदान झालं, तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे. संध्याकाळपर्यंत सगळे निकाल आल्यानंतर 1 नंबर पक्ष म्हणून आपल्याला काँग्रेस या जिल्ह्यामध्ये दिसेल. तर आजरा तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले 2ही उमेदवार निवडून आणत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळाले. शिरोळमध्ये शाहूवाडी 4, महाविकास आघाडी 2, भाजप 1 उमेदवार असा निकाल झालेला आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा कारभारी अशा प्रमाणे ठरलेला आहे. यंदाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा नंबर 1चा पक्ष बनलेला आहे. एकूणच कोल्हापुरातला आकडा पाहता यंदाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा नंबर 1चा पक्ष बनलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर हा होता कोल्हापूर जिल्ह्यातला निकालाचा संपूर्ण लेखाजोखा. या निवडणुकीने अनेक प्रस्थापितांना धक्का दिलाय, तर अनेक ठिकाणी नव्याने समीकरणांची नांदी झालेली आपल्याला पाहायला मिळाले. निकालाचे हे महाबुलेटिन मी इथेच थांबवते. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही सर्वांनी आजच तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.